चला तर रव्यापासून होणारा झटपट असा नाश्ता आपण करूया। खायला खूप टेस्टी लागतो हा नाश्ता। थोडंसं प्रोसेस आहे पण खाण्यासाठी एकदम छान। तर त्यासाठी मी 1 वाटी रवा घेतला आणि अर्धा वाटी दही। ज्या वाटीत दही घेतलं होतं त्याच वाटीत पाणी घेऊन व्यवस्थित जसं जसं पाहिजे तसं तसं मी पाणी ॲड करते। तर अजून पाण्याची गरज वाटली तर मी अजून पाणी ॲड करणार। तर असं छानपैकी मी ते मिक्स करून घेते आणि 15 मिनिटासाठी त्याला झाकून ठेवूया, म्हणजे तो फुलणार। नंतर त्यावर आपण स्टफिंगची तयारी करूया। त्यासाठी गॅसवर कढाई ठेवून त्यात मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं। त्याचबरोबर बारीक कट केलेला कांदा त्याच्यात ॲड करायचा, हिरवी मिरची ॲड करायची, कढीपत्ता ॲड करायचा। तर चांगलं परतून घ्यायचा कांदा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। नंतरून हिंग टाकून घ्यायचा आणि मी ना उकडलेले 2 बटाटे चांगले किसून घेतले, ते त्याच्यात गुठळ्या नाही ठेवल्या आणि किसले की त्यात ते मीठ टाकून बटाटे ॲड करूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्या बटाट्याची भाजी। आणि त्याच्यावरून थोडंसं मॅगी मसाला ॲड करूया आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून आपली स्टफिंग ही रेडी झालेली आहे बटाट्याची। तर नंतरून आपण कढई बाजूला ठेवून त्यावर आपलं रवा आणि दह्याचं बॅटर बघूया। तर त्यामध्ये मी मीठ टाकलं आणि परत अजून पाणी टाकून मिक्स करून घेते रवा। आणि रवा जास्त पाणी ओढतं शोषतं, तर जसं जसं लागेल तसं तसं पाणी मी ॲड करते आणि अजून मला पाण्याची गरज वाटली तर मी अजून ॲड करणार। त्याचबरोबर इनो मी त्यात टाकते आहे, थोडासा इनो, आणि इनो फॉर्मॅट होण्यासाठी त्याच्यावर पाणी ॲड करणार आणि एकाच डायरेक्शनने मी ते बॅटर हलवून घेणार आणि ते चांगलं फुलतं बरं का इनोनी। असं मस्त छान होतं सॉफ्ट त्याने आपले डोसे आपण जो बनवते स्टफिंग। तर नंतर गॅसवर कढाई ठेवून त्यात मोहरी जिरं टाकून तडतडलं की त्यात ते स्टफिंग ॲड करूया छानपैकी। थोडंसं जाडसर ठेवायचं आणि नंतर त्याच्यावर बटाट्याची भाजी टाकूया आणि तो व्हिडिओ पुढचा माझ्याकडून डिलीट झाला। नंतरून मग व्हिडिओ मी तुम्हाला तडका पॅनमध्ये बी करून दाखवते। त्याच्यात बी बॅटर टाकून वरून बटाट्याची भाजी टाकून बटाट्याची भाजी व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायची छानपैकी आणि जे नंतरून बॅटर आहे ना ते वरून टाकायचं भाजीवरती। तर ते असं मस्तपैकी टाकलेलं आहे मी आणि नंतरून झाकण ठेवून थोडंसं 1-2 मिनटं वाफवून घ्यायचं। नंतरून तेल टाकून ते पलटून घ्यायचे बरं का। तर पलटलं की अजून ती दुसरी बाजू व्यवस्थित तेल टाकून शेकून घ्यायची आणि निघतं पण इतक्यात झटक्यात, त्याला टाईम नाही लागत। तर मी तेल टाकून व्यवस्थित अजून 2-1 मिनटं होऊन देणार आणि खरखस असं भाजून घेतलं की बघा किती छान दिसतं। खायला बी खूप छान आहे आणि दिसायला पण खूप छान आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। श्री स्वामी समर्थ। तर केचपसोबत तुम्ही ते खाऊ शकता। बाय।